शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकावरती तिसरी आणि निर्णायक फवारणी कोणती करावी याची माहिती जाणून घेणार आहोत. फवारणीसाठी मी तुम्हाला वेगवेगळे पर्याय सांगणार आहे. सोयाबीन पिकाच्या अवस्थेनुसार तुम्हाला योग्य पर्याय फवारणीसाठी निवडायचा आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदाच तुम्ही चॅनलवर आला असेल आणि सोयाबीन पिकाव्यतिरिक्त इतर कोणत्याही पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकावरती तिसरी आणि निर्णायक फवारणी आपल्याला जी करायची आहे, तर या फवारणीसाठी आपल्याला एक विद्राव्य खत, एक अळीनाशक आणि एक बुरशीनाशक अशा पद्धतीचं तिथं कॉम्बिनेशन ठेवायचं आहे. तर मी तुम्हाला काही वेगवेगळे पर्याय याच्यामध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकामधील जी काही शेंग पोखरणारी अळी असेल, शेंडाळी असेल, पान खाणारी अळी असेल, सर्व प्रकारच्या अळ्या नियंत्रित ठेवण्यासाठी एक चांगलं जे अळीनाशक आहे तर ते आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे. याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो, तुम्ही अँप्लिगो या कीटकनाशकाचा वापर करू शकता. एका 20 लिटरच्या पंपासाठी 10 ते 12 मिली, किंवा शेतकरी बंधूंनो डेलिगेट या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता 20 लिटरच्या पंपासाठी 10 ग्रॅम, किंवा शेतकरी बंधूंनो जे पॅराझाइड नावाचं कीटकनाशक आहे तर या कीटकनाशकाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता 30 मिली 20 लिटरच्या पंपासाठी. तर या तीन पैकी कोणतंही एक अळीनाशक कीटकनाशक जे आहे तर ते तुम्हाला फवारणीमध्ये घ्यायचं आहे. त्यासोबत शेतकरी बंधूंनो, शेंग पक्वतेच्या अवस्थेमध्ये शेंगेतील दाना चांगला पोसण्यासाठी, त्याचं वजन वाढण्यासाठी, दाण्याची गुणवत्ता वाढण्यासाठी आपल्याला एकंदरीतच एक चांगलं विद्राव्य खत फवारणीमध्ये या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. तर विद्राव्य खतामध्ये शेतकरी बंधूंनो तुम्ही 0050 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे एका 20 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम. किंवा शेतकरी बंधूंनो, शेंग पक्वतेच्या अवस्थेमध्ये जर सोयाबीन पिवळं पडत असेल तर 0050 ऐवजी तुम्ही 13045 या विद्राव्य खताचा वापर जे आहे तर ते करायचा आहे एका 20 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम. जेणेकरून जे सोयाबीन पीक पिवळं पडतंय तर ते पिवळं पडणार नाही. नायट्रोजनमुळे एकंदरीतच सोयाबीन पिकामध्ये हिरवेगारपणा येण्यासाठी त्या ठिकाणी चांगली मदत होणार आहे. त्यामुळे आपल्याला 13045 अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं फायद्याचं ठरू शकतं. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला एक चांगलं बुरशीनाशक, म्हणजे पानांवर किंवा शेंगेवर काळ्या प्रकारचे टिपके दिसत असेल किंवा संभाव्य करपा जो आहे तर तो सोयाबीन पिकामध्ये येऊ नये, त्यासाठी एक चांगलं बुरशीनाशक या फवारणीमध्ये आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर बुरशीनाशकामध्ये शेतकरी बंधूंनो तुम्ही कॅप्टन घेऊ शकता, टाटाचं ताकद घेऊ शकता, किंवा जे रोको आहे तर रोको त्या ठिकाणी घेऊ शकता. तीन पैकी कोणतंही एक बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता. तिन्ही बुरशीनाशकाचं जे प्रमाण आहे तर 20 लिटर पंपासाठी साधारण तुम्हाला 30 ग्रॅम त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. कोणतंही एक जरी घेतलं तरी 30 ग्रॅम तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. शेतकरी बंधूंनो, जर तुमचं सोयाबीन पीक नुकतंच फुल अवस्थेतून शेंग अवस्थेमध्ये जात असेल, म्हणजे फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होत असेल, तर अशा वेळेस जे विद्राव्य खतं मी तुम्हाला सांगितली तर त्या विद्राव्य खताऐवजी तुम्ही 05234 आणि बोरॉन या विद्राव्य खताचा त्या ठिकाणी तिथं वापर जे आहे तर ते करायचा आहे. अशा पद्धतीनं सोयाबीन पिकामध्ये जी तिसरी आणि निर्णायक फवारणी जी आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे. जबरदस्त रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शेतकरी बंधूंनो, जे विद्राव्य खतं मी तुम्हाला सांगितले आहे, पोटॅशियम युक्त जे विद्राव्य खतं मी तुम्हाला सांगितली आहे, त्याच्याऐवजी शेतकरी बंधूंनो मार्केटमध्ये भरपूर साऱ्या कंपन्यांचे बायो पोटॅश लिक्विड फॉर्म मध्ये उपलब्ध आहे. त्याचा सुद्धा तुम्ही फवारणीमध्ये तिथं वापर जे आहे तर ते करू शकता. जबरदस्त रिझल्ट तुम्हाला त्याचे सुद्धा सोयाबीन पिकासाठी तिथं पाहायला मिळू शकतात. शेतकरी बंधूंनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्यासारख्या असंख्य सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.